जमलं का बे अथर्व? थांबा बापा, आणि दमवतो नाही जमला. जम. अथर्व आवरायचं ना तुला. काय रे काय करतोस? त्या आजोबांनी त्याला विमान बनवायला शिकवलं ना, आता स्वतःहून बनवताय तो. हो ना रे? थांबा आई, नाही जमला अजून दमवतो आहे. असं केल्यावर कसं जमेल? अरे तो फोड बघू इकडे बघ. त्याचे विंग्स बनवू आपण. ओके, विंग्स फोल्डेड. वा बाबा, तुम्हाला जमतं? हो मग तुम्हाला कोणी शिकवला? माझ्या बाबांनी, म्हणजे तुझ्या आजोबांनी. झालं. ये. एक मिनिट करून आता. काय झालं भाऊ? अरे तुझे कॉलर नीट करून देतोय. हा, गुरुनाथ तुला आठवता लहानपणी तू शाळेत जात असताना तुझे कॉलर नेहमी मीच ठीक करून देत होतो. आठवतं तुला? अरे आठवतं का? हो बाबा. खरं सांगू गुरु, आम्ही जेव्हा इथे आलो ना तेव्हा असं वाटलं की आपला पट्टा पार कामातून गेला. आमचे विचार, आम्ही दिलेले संस्कार सारं काही विसरून गेला. पण आता वाटतं अजून आशा संपलेली नाही. बरंच काही शिल्लक आहे. बाबा ते नाही पण ते गुरुनाथ, तू सुनबाईला एकदम घराच्या बाहेरच काढलं ना. नाही आपल्याला नाही पटलं बघ. अरे नवरा बायकोमध्ये भांडणं होणार, त्यात काय? कधी नावेवर गाडा तर गाड्यावर नाव, हे तर चालतच राहतं. याला संसार म्हणतात. आणि म्हणून का असं तडकापडकी कुणी घराच्या बाहेर काढतं बायकोला? नाही. आता तुझ्या आईचं आणि माझं बघ, आमच्यात काय भांडणं होत नाही का? सांग ना. तू लहानपणापासून पाहून राहिला ना, मग तरी आम्ही सुखाने संसार करून राहिलो की नाही? कसं आहे, कधी आपण 2 पावलं मागे जायचं, बायकोला 2 पावलं पुढे येऊ द्यायचं, म्हणजे आपण एका रेषेत येतो. एवढं सोपं आहे. काय बापू, नात्याची सीमारेषा ओलांडायची नसते. समजलं का? समजलं बाबा. मग काहून दिलं तू वारंवार बिनडोक, बिनकामाची, अविचारी, गवार, तिचा अपमान का करत राहतो? अरे बोल ना. नाही नाही, तुझ्या मनात जे काही आहे ना ते माझ्या पुढे बोल. बाबा ती जशी बोलते, तशी राहते, ते अच्छा बरोबर नाही ना वाटत. काहून काहून बरोबर नाही वाटत? अच्छा, म्हणजे तू आता इथं आला, इथल्यासारखं बोलायला लागला, इथल्यासारखं वागायला लागला. नाही ना, त्याच्याबद्दल माझी काही हरकत नाही. माणूस जिथे जातो तसं वागायला पाहिजे, तसं बोलायला पाहिजेच. अरे पण तू तर आपल्या मातीशी नाळच तोडली ना. ती जोडून ठेवली आहे सुनबाईनं. आपलं गाव, आपल्या चालीरीती, आपले पदार्थ, सगळ्या गोष्टीचा तिला अभिमान वाटतो. म्हणून ती अविचारी, बिनडोक. गुरु, हे आपल्याला पटण्यासारखं नाही. मला तर अभिमान वाटतो. अरे तिचं वागणं बावळटपणाचं नाही, आपलेपणाचं आहे. आणि ज्याला कुणाला तिचं वागणं पटत नसेल तो तर आपल्या नजरेमध्ये भयाड आहे. हो. आणि सगळ्यात महत्वाचं गुरु, जेव्हापासून सुनबाई तुझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तुझी भरभराट व्हायला लागली का नाही?
अरे बायकोला लक्ष्मी म्हणतात ते काही उगाच नाही. आलं का? डबा घ्या. काय केलंस डब्यात? खसखशीचा झुणका आहे. बघतो. चल जातो हा. जातो म्हणू नये, येतो म्हणावं. येतो हा. बाबा येतो. तू गाऊन हसून राहिली? हा? बाबा, काय झालं? तुम्ही नाही आलात आणि सगळा माहोलच बदलून गेला ना. जादूच झाली एकदम. कितीतरी दिवसांनी ऑफिसला जाताना हे माझ्याशी प्रेमाने बोलले. तुम्ही इथेच येऊन राहा ना, घराला गरज राहते हो वडीलधाऱ्यांची. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग जेनी. तुला आज माझ्यात काही स्पेशल दिसतंय का? स्पेशल? नो मॅम. ओ, नेकलेस. इट्स गुड. गुड इडियट, इट्स गॉर्जियस. हे बघा मॅम, सॉरी माझी चूक झाली. तुला याची किंमत कशी करणार ना, कारण की तू एवढं महाग कधी काही अफोर्डच नाही करू शकत. चल एनिवेज, गो टू वर्क. बाय बाय, सी या. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग शनाया. गुड मॉर्निंग. व्हॉट्स अप? आय एम गुड. हे लॉकेट खूप छान दिसतंय तुला. यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. कुणी गिफ्ट दिलंय? येस. कुणी? नो, आय मीन तुला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही. नाही, मला सांगायला काही प्रॉब्लेम नसता, पण मला माहितीच नाही कोणी दिलंय. मीन्स सम सिक्रेट ॲडमायरर. आय मीन ज्याला मी ओळखत नाही अशा कोणीतरी दिलंय. सिक्रेट ॲडमायर. हा, गुड गुड. हे पण त्या सिक्रेट ॲडमायरचं तुझ्यावर खूप प्रेम असणार मग, कारण हे लॉकेट खूप एक्सपेन्सिव्ह दिसतंय. हो यार, इट्स प्रिटी एक्सपेन्सिव्ह. या जस्ट अ मिनिट, मी जर एक पोस्ट करते.